माझे नाव ऋतिका बाळासाहेब शेलार. आज मी तुमच्यासाठी एक गोष्ट घेऊन आली आहे. माझ्या गोष्टीचे नाव हावरट ससा. एक ससा होता, तो खूप खायचा. तो दिवस रात्र खायचा आणि पडून राहायचा. तसे एक दिवशी सर्व ससे वाटाण्याच्या शेतात गेले. सर्व सस्यांनी आपले खाणे आटोपलं, पण या हावरट सस्याची खाणे काही आटपेना. तसा दुसरा ससा त्याला म्हणाला, लवकर चल ना, नाहीतर शेताचा मालक येईल, आपल्याला पाहील आणि दगड गोट्याने मारील. मग हावरट ससा म्हणाला, अरे हो रे, पण अजून आला तर नाही ना. अजून थोडंसं खातो, मोठी ढेकर देतो. मग हावरट ससा पुन्हा खायला लागला. तसा दुसरा ससा त्याला म्हणाला, अरे लवकर आटोप ना, ते बघ त्या टेकडीवरून शेताचा मालक येताना दिसतोय. अरे हो रे, पण अजून शेतात तर नाही आला ना. अजून थोडंसं खातो, मोठी ढेकर देतो. हावरट ससा बकाबका खायला लागला. बघता शेताचा मालक शेतात आला. त्या सगळे ससे ओरडायला लागले, पळा पळा, शेताचा मालक आला, पळा पळा, शेताचा मालक आला. सर्व ससे लांब उड्या मारू लागले. सर्व सस्यांनी कुंपणावरून उड्या मारू लागले. पण आपल्या हावरट ससाने खाऊन इतकं पोट भुगलं होतं की त्याला काही पळताही येईना आणि त्याला काही चालताही येईना. तरीही त्याने कुंपणावरून उड्या मारायचा प्रयत्न केला, पण तो तर खालीच पडला. त्याला खूप काटे टोचले. मग शेताचा मालक तिथे आला आणि त्याने हातात असलेले लाकूड त्याच्या हावरट ससाच्या पायाला मारले. हावरट ससाच्या पायाला खूप लागले. मग थोड्या वेळ लंगडत पोट सावरत कसा तरी तो चालू लागला. तेवढ्यात त्याचे घर जवळ आले. सर्व ससे घरात घुसले. तो घरात घुसणार, पण तेवढ्यात तिथे कोल्हा आला. सर्व ससे घरात पटकन घुसून गेले आणि त्याचा हात धरून त्याला आत ओढू लागले. आणि बाहेरून कोल्हा त्याची शेपटी धरून ओढायला लागला. ह्या ओढातानी सस्याची शेपूटच तुटून गेली आणि कोल्हा खाली धाडकन पडून गेला. सर्व सस्यांनी त्याला आत ओढून घेतले. बिचारा ससा त्याच्या जीवावर बेतलं होतं, पण ते तर शेपटीवर निभावलं. तात्पर्य, आपण कधी हावरटपणा करू नये. आपल्याला जेवढे मिळाले त्यातच आपले समाधान झाले पाहिजे. धन्यवाद.